आज श्रावण सोमवार असल्यानं गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील अय्यंगार बेकरीतून महिलेनं उपवास असल्यानं पेढ्याचा एक बॉक्स खरेदी केला। या बॉक्समधील पेढे खाल्ल्यानं एकूण 10 महिलांना विषबाधा झाल्याची घटना घडली। गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील पालपेणे रोडवरील असलेल्या वेदांत ज्वेलरी या कंपनीमध्ये महिला काम करत होत्या। 10 महिलांना विषबाधा झाल्याची घटना कळताच मोठी खळबळ उडाली। ही घटना सकाळी 10 ते 11च्या दरम्यान घडली। सर्व महिला पेशंटला प्रोफाइल मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल शृंगारतळी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच गुहागर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। कधी पेढे आधीच पेढे खाल्ले ते? हो, त्या बेकरीतले कुठली ते माहित नाही, ते दुसरी बाई घेऊन आलेली ना, कोणतं होतं ते माहित नाही। जाताना मी समोर उपवास होता म्हणून जाताना पेढे म्हणून नेले होते अय्यंगार बेकरी म्हणून 200 ग्रॅमचे पॅकेट घेतले होते, तेच खाल्ले होते आम्ही फक्त सगळ्यांनी खाल्ले। म्हणजे आजच नेलं होतं? आजच सकाळी। आता बिल पण आहे त्याचं केलेलं। हां, आणि मग त्याच्यातून तुम्हाला काय जाणवं लागलं? थोड्या वेळानं अर्धा पाऊण तास गेल्यानंतर ना डोकं वगैरे जड झालं आमचं आणि चक्कर वाटायला लागले। तर म्हटलं बीट म्हणून त्या आई आहेत ना, त्या बोलल्या की माझ्याकडे चॉकलेट आहे, तुम्ही चॉकलेट घ्या म्हणून। त्याने आम्हाला चॉकलेट दिलं, पाणी दिलं, ते खाल्ल्यानंतर मग उलट्या व्हायला लागल्या सगळ्यांना? हो, सगळ्यांना नाही झालं, आम्हाला 2-3 झाले उलट्या। ओके। त्याच्यानंतर मग मी बसलो थोडा वेळ तिथे, मग माझे मिस्टर आले, तेवढे मी फोन केला होता त्यांना चक्कर वाटते म्हणून। ते मला घेऊन डायरेक्ट इथे गेले होते, देवघर हॉस्पिटलला नेलं त्यांनी। ते बोल तिथे जाऊन येत, त्याने इंजेक्शन वगैरे दिलं, काहीतरी औषध दिलं पियाला, मला उलट्या झाल्या 2। आता मग तिथून परत इथे घेऊन आले ते। आणि मग हे बाकीचे पण आहे ते तुमच्याबरोबर सगळे? हा, तिथेच होते, त्या ऑफिसलाच होते। सगळे तिथेच कामाला होते? मग तुम्ही सर्वांनी खाल्लंय ते? सगळ्यांनी। कोणती त्या कंपनीचं नाव काय तुम्ही काम करता ते? वेदांत। ते काय करतात ते? ज्वेलरी स्टोन हे करतो, ज्वेलरी। तुम्ही कुठल्या कुठल्या गावातल्यात सर्व? मी रामपूर मधली आहे। हां, प्रत्येक असे म्हणजे वेगवेगळ्या गावचे। म्हणजे आजच पेढे नेलेत? हो, आणि आजच खाल्लं? आजच। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।